शहरातील बडनेरा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवत तब्बल 39 किलो 880 ग्राम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 जून 2026 रोजी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। गोंदीपुरा जुनी वस्ती बडनेरा येथील एका घरात प्रतिबंधित गांजाची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ 2 डीबी पथकांसह छापा टाकला। पंचांसमोर करण्यात आलेल्या घरझडती दरम्यान बेडरूममधील दिवाणजवळ प्लास्टिकमध्ये पॅक करून ठेवलेले 27 पुडके आढळून आले। त्यामध्ये हिरवट रंगाचा गांजा असल्याचे निष्पन्न झाले। वजन केल्यानंतर एकूण 39 किलो 880 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची अंदाजे किंमत 4 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी बिस्मिल्ला बेग यासिन बेग वय वर्ष 58 राहणार गोंदीपुरा बडनेरा आणि जाकीर खान रहमत खान वय वर्ष 42 राहणार सभानगर अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले। दोघांविरुद्ध NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 20 व 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोडके आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।